बाजमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मी येतोय. बाजमध्ये यशवंत सेनेची शाखा काढण्यामध्ये माझा या ठिकाणी मोलाचा वाटा होता. बाजमध्ये माझे असंख्य मित्र आहेत, पण आज माझ्यासोबत कोणी नाही आहे. वाईट त्या गोष्टीचं वाटत नाही, पण त्यांच्या हिश्श्याची लढाई लढत असताना आज ते माझ्यासोबत नाही आहेत, त्याचं मला फार वाईट वाटतंय. बाज जवळपास 99% गाव मला ओळखतंय. अमोल पांढरे हे नाव प्रत्येकानं ऐकलेलं आहे, जरी मला बघितलेलं नसलं तरी देखील. बाजमध्ये माझे असंख्य मित्र आहेत. मला फोन करून सांगतायत की आम्हाला वरून काय करता येत नाही अमोल दादा, पण आतून आम्ही तुमच्यासोबत आहे. अगदी कोल्हापूरमध्ये राहणारे, सांगलीमध्ये राहणारे, मुंबईमध्ये राहणारे, पुण्यामध्ये राहणारे सगळे मित्र सांगतायत. रत्नागिरीमध्ये राहणारे देखील मित्र सांगतायत की अमोल दादा आम्ही तुमच्यासोबत आहे. अमोल पांढरे या निवडणुकीमध्ये का उभारलाय, त्यानं त्याच्या सौभाग्यवतीला या निवडणुकीमध्ये का उतरले, हा प्रश्न या ठिकाणी अनेकांना पडला असेल. तर बांधवांनो, तुमच्या माहितीसाठी मला एवढंच सांगायचं आहे की मला काही कुठं एखादं दारूचं दुकान काढायचं नाही, एखादं बिअर बार काढायचं नाही, एखादी वाईन शॉपी टाकायची नाही. मला कोणाचा भूखंड लाटायचा नाही, कोणाची जमीन हडप करायची नाही, कुठं प्लॉटिंग करायचं नाही, कोणाचे फ्लॅट लाटायचे नाही. मला यापैकी काही करायचं नाही. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, त्या गोष्टींना मी हात घालत नाही. त्या गोष्टी मला करायच्या नाहीत हे सांगण्यासाठी या ठिकाणी बाजमध्ये मिळालेलं आहे. बाजच्या जनतेला परिवर्तन पाहिजे, बाजच्या जनतेला परिवर्तन पाहिजे, आणि त्यासाठी ते परिवर्तन करण्यासाठी मी या ठिकाणी बाजमध्ये आलेलो आहे. बांधवांनो, मी कोणी खान माफिया, भूमाफिया, लँड माफिया, तेल माफिया, साखर सम्राट, शिक्षण सम्राट, सम्राट नाहीये. आणि मी रोज आहे ना, ठीक आहे. बोलू दे साहेबांना. आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आम्ही तुमच्यासारखे नंबर देते. गरीब घरातून आलो आहोत. मग आमची ही लढाई कशासाठी आहे, तर आमची ही लढाई आहे संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, मानवी मूल्य जोपासण्यासाठी. आणि आज आपल्या सर्वांना माहित आहे त्याची किती नितांत गरज आहे ते. आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरण्याचं धाडस केलेलं आहे. सुरुवातीला आम्ही एकटे होतो, आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी आली, आमच्यासोबत शिवसेना आली, आमच्यासोबत भारताचा कम्युनिस्ट पक्ष आला, आमच्यासोबत ओबीसी बहुजन आघाडी आली, आमच्यासोबत यशवंत सेना आली, आमच्यासोबत लोकराज्य जनता पार्टी आली, आमच्यासोबत आता संभाजी ब्रिगेड आणि अनेक सारे पक्ष देखील या ठिकाणी येणार आहेत. त्यांनी आमच्यावरती का विश्वास टाकला, तर त्यांना माहिती आहे की या मतदारसंघामध्ये क्रांती कोण करू शकतो, परिवर्तन कोण करू शकतो, नवनिर्मिती कोण करू शकतो, संपूर्ण व्यवस्था बदलण्याची हिंमत कोणामध्ये आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते आमच्या सोबत आलेले आहेत बांधवांनो. आणि त्यामुळं आमच्याकडे काही नसलं तरी देखील तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे, तुमचा मतरूपी आशीर्वाद आमच्या सोबत आहे. आणि तो आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही संविधान वाचवण्यासाठी आलेलो आहोत, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. कारण आमचा लढा त्यासाठी आहे, मानवी मूल्य जोपासण्यासाठी आमचा लढा या ठिकाणी सुरू आहे. लोकांना वाटत होतं की सुरुवातीला अमोल पांढरे माघारी घेईल, राजश्री पांढरे माघारी घेतील या निवडणुकीतून, पण आम्ही माघारी घेणारे माणसं नाही आहोत. जे अशक्य आहे ते शक्य करणे हाच मिस्टर अमोल पांढरे यांचा धर्म आहे. द वर्ड इम्पॉसिबल इज नथिंग इन माय डिक्शनरी. अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. माझी आणि माझ्या पत्नीची चर्चा या ठिकाणी झाली उमेदवारी लढवण्यासंदर्भात, ही निवडणूक ताकदीने लढवण्यासंदर्भात. त्यावेळेस तिने सांगितलं मला की या भागामध्ये रस्ते नाही आहे. बाजला जाणारा रस्ता हा अक्षरशः तुम्हाला सांगतो बैलगाडीचा रस्ता म्हणण्याच्या देखील लायकीचा रस्ता नाही आहे. इतकी वाईट अवस्था आहे. त्या बेळंकीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते. अंतर्गत रस्त्यांची अवस्था बघा, या ठिकाणी बाजारकट्ट्यांची अवस्था बघा, पिण्याची पाण्याची अवस्था काय तुम्हाला काय सांगायला नको. अशा अनेक गोष्टी आहेत
जी अवस्था बाजमध्ये आहे तीच अवस्था माझ्याही गावात आहे. माझ्या कुटनूरमध्ये तर साधी स्मशानभूमी देखील नाही. आमच्या गावामध्ये स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर स्मशानभूमी देखील झाली नाही. हे आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. एखादा माणूस जर मयत झाला तर त्याला ज्यावेळेस आम्ही ओढ्यामध्ये घेऊन जातो आणि दुर्दैवाने जर त्यावेळेस त्या ठिकाणी पावसाळा असेल किंवा ओढ्याला पाणी असेल तर प्रचंड मोठी फजिती होते. पाऊस असेल तर वरती छत्री धरावी लागते आणि ओढ्याला पाणी आल्यानंतर काय काय होतं ते मी तुम्हाला सांगत नाही. इतका मोठा विकास या भागाचा झालेला आहे. आपल्याला सांगितलं जात आहे तुम्हाला मी आग्र्याचा ताजमहल आणून देणार आहे, तुम्हाला आकाशातला सूर्य आणून देणार आहे, तुम्हाला आकाशातला चंद्र आणून देणार आहे, तुम्हाला फलाण्या ठिकाणी ह्याहून देणार आहे, फलाण्या ठिकाणी त्याहून देणार आहे. बाबा त्या मला काय देऊ नको, पहिली कुटनूरला स्मशानभूमी दे. तुझ्या हिंमत असेल तर स्मशानभूमी दे कुटनूर मध्ये. साधी स्मशानभूमी नाही आणि बाता तुम्ही मोठ्या करता. आणि म्हणून तो राग, ती चीड, तो संताप आमच्या मनामध्ये असल्या कारणानं आम्ही ठरवलं की या भागाचा जर विकास करायचा असेल तर शिकलेल्या माणसानं पुढे आलं पाहिजे. शिकलेल्या माणसानं का पुढे आलं पाहिजे? तर मी आज MA आहे, MSW आहे, BJC आहे, MJC आहे आणि माझी मिसेस सौभाग्यवती ही BSL LLB आहे, LLM आहे, MA आहे. MA LLM असलेली व्यक्ती या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून तुम्हाला मिळालेले आहे. मग शिकलेली माणसं जर अंगठा छाप माणसाच्या हाताखाली काम करत असतील, अंगठा छाप माणसाच्या पुढे जर हुजरेगिरी करत असतील, अंगठा छाप माणसाच्या पुढे जर लोटांगण घालत असतील तर मग लोकशाही आहे की लोकशाहीचे थट्टा आहे? हे संविधान आहे की संविधानाचे थट्टा आहे? लोकशाहीचं सामाजिकरण याला म्हणतात का? तर बांधवांनो, याला लोकशाहीचं सामाजिकरण म्हणत नाहीत, याला घराणेशाही म्हणतात. आणि म्हणून ही घराणेशाही मोडीत काढण्यासाठी आम्ही दोघांनी ठरवलं की या निवडणुकीमध्ये आपण उतरायचं. एका बाजूला 15-15, 20-20 वर्ष, 25 वर्ष, 30-30 वर्ष एका घरामध्ये सत्ता आहे. का रे बाबा, आमचं गाव कुटनूर बारकाय, मेवाड बारकाय, शेळकेवाडी बारकाय म्हणून तुम्ही त्यांना संधी देणार नाही, खलाटी लहान आहे म्हणून तुम्ही त्यांना संधी देणार नाही. आम्ही कशी तुम्हाला भरभरून मतं द्यायची? बादचा उमेदवार उभारल्यानंतर आम्ही कुटनूरकरांनी देखील बादच्या उमेदवाराला 100 नव्हे 200% मतदान केलेलं आहे. आता बाजकरांनी आमचा पैरा फेडावा हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. बाज ग्रामस्थांनी पैरा फेडावा. कुटनूर हे छोटं गाव आहे, कुटनूर हे लहान गाव आहे. आम्ही बाजूच्या प्रत्येक माणसाला दरवेळेस निवडून दिलेला आहे, दरवेळेस त्याला मतदान केलं आहे. आता एका छोट्या गावातली एक महिला, एक मुलगी या ठिकाणी पुढे आलेली आहे. तिचा तुम्ही विचार करावा आणि तिलाही तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करावा, तर तुमच्यामध्ये काहीतरी माणुसकी शिल्लक आहे असं आम्ही जगाला सांगेन. आम्हाला न्याय मिळाला को 30-30, 35-35 वर्ष तुमच्याच घरात सत्ता, 25-25, 30-30 वर्ष तुम्हीच राज्य करणार. आम्ही काय गाड्या करायच्या का? हा प्रश्न इथल्या सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे. आणि म्हणून मतपेटीच्या माध्यमातून या प्रश्नाचा जाब आम्ही विचारत आहोत. आम्हाला तुम्ही न्याय देणार आहे की नाही? आम्हाला, मी मगाशी सांगितलं तसं, आम्हाला कुठं दारू दुकान काढायचं नाही, बिअर बार काढायचं नाही, आम्हाला वाईन शॉपिंग चालवायचं नाही, आम्हाला कुणाच्या जमिनी हिसकावून घ्यायचं नाहीत, कुणाचे प्लॉट लाटायचे नाहीत, कुणाचे फ्लॅट लाटायचे नाहीत. आम्हाला काय करायचं? शेवटच्या माणसाला सुखी करायचं आहे. प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी झाली पाहिजे, किमान स्मशानभूमी. प्यायचं पाणी प्रत्येकाला मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अहो, डांबावरचे बल्ब देखील तुम्ही बसवत नाही हो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी त्या डांबावरचे बल्ब बदलतात. आता तुमच्या मेंदूतला बल्ब बदलण्याची वेळ आलेली आहे, तुमच्या मेंदूच्या फिजा उडवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून बांधवांनो, आम्ही निवडणुकीमध्ये उतरलेला आहे. आज माझी पत्नी लढते, त्याचा मला दांडगा अभिमान आहे. मी बघतोय गेल्या 15-20 दिवसापासून रात्रीचा दिवस करतोय, दिवसाची रात्र करतोय. ज्या उमेदवार महिला या ठिकाणी रिंगणात आहेत त्या का दिसत नाहीत? ही लढाई महिलांची आहे. महिलांना घटनेनं 50% अधिकार दिलेला आहे. कुठे आहेत त्या महिला? का पुढे येत नाहीत? का भूमिका मांडत नाहीत? का बोलत नाहीत? निवडणूक महिलांची. आणि जेवायला हे कबवा बिर्याणी खायला, दारवा प्यायला, चिकन खायला, मटन खायला, बरबाटे खायला, हे पुढे सगळं निवडणूक महिलांची. आणि राजकीय गोळाबेरीज करायला हे फिरतात तालुक्यामध्ये, जिल्हा परिषद गटात हे फिरतात. अरे महिलांना लढू दे ना, महिलांना लढू दे. महिलांची निवडणूक आहे.
महिलांनी पुढे आलं पाहिजे. आम्ही जसं महिलांना पुढे केले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची भाषा करतोय, अगदी त्याच पद्धतीनं तुमच्या घरातल्या देखील महिला पुढे आल्या पाहिजेत आणि त्यांनी देखील भूमिका मांडली पाहिजे. बघूया कोण सुशिक्षित आहे, कोण होतकरू आहे. नाहीतर सांगलीला जायचं आहे पण डफळापूरच्या स्टँडवरती गेल्यानंतर ते विचारत्या सांगलीला जायची गाडी कुठं लागत्या, हो जतला जायची गाडी कुठं लागत्या. अरे सांगलीला जायची गाडी कुठं लागत्या ते माहित नाही, जतला जायची गाडी कुठं लागते ती माहित नाही. आणि मग ते जिल्हा परिषदेमध्ये जाऊन करणार तरी काय करणार आहे तिथं, हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या सौभाग्यवतीला जर यातलं काही कळत नसतं तर तिलाही सांगितलं असतं तर ते तुझं काम आहे, तू घरात बस. तिला समजते की कोर्टामध्ये बोलते, सांगलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात बोलते, कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात बोलते, हायकोर्ट मध्ये बोलते. न्यायाधीशांच्या समोर कशी बाजू मांडायची ते तिला माहिती आहे. गोरगरिबांचे प्रश्न कसे सोडवायचे हे तिला माहित आहे. तालुक्याच्या पातळीवर, जिल्ह्याच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर, राष्ट्राच्या पातळीवर, आंतरराष्ट्रीय राजकारणात काय होतं ते तिला माहित आहे. चालू घडामोडी माहित आहेत, राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडी माहित आहेत, राष्ट्रीय घडामोडी माहित आहेत. म्हणून तिला मी म्हटलं तू ही क्रांतीची मशाल तुझ्या हातामध्ये घे आणि सगळ्यांच्या वतीनं या जनतेचा, सर्वसामान्य लोकांचा आवाज बुलंद कर. आणि मग तिनं ती मशाल या ठिकाणी उंचावलेली आहे. बांधवांनो, ज्यावेळेस एक महिला पुढे येते ना त्यावेळेस भली भली साम्राज्य देखील त्याच्या समोर नतमस्तक होतात. हे पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जगाला दाखवून दिलेलं आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जगाला दाखवून दिलेलं आहे. साहेब जिजाऊने आपल्या सर्वांना दाखवून दिलेला आहे. माता रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना दाखवून दिलेला आहे. म्हणून आज ही महिला पुढे आलेली आहे. कशासाठी? साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टींच्या साठी की गावामध्ये स्मशानभूमी झाली पाहिजे. शाळा आहेत की पण त्या शाळेत मास्तर आहेत का? शाळा आहेत पण त्या शाळेला इमारती आहेत का? शाळा आहेत पण त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत का? शाळा आहेत पण त्या शाळेमध्ये इंग्लिश शिकवलं जातं का? हे प्रश्न कुणी विचारायचे? हे प्रश्न सभागृहात कुणी मांडायचे? या बाज मधले खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेले पाहिजेत. ऑलिम्पिक मध्ये त्यांनी गावचं नाव केलं पाहिजे. बाजचं नाव हे इंग्लंड अमेरिकेप्रमाणे संपूर्ण जगभरामध्ये चमकलं पाहिजे. आमची भूमिका आहे. कुडलूरचं कोलालंपूर करण्यासाठी आणि सिंगणापूरचं सिंगापूर करण्यासाठी अमोल पांढरे, राजेश्वरी पांढरे या ठिकाणी मैदानात उतरलेले. आम्ही काय वेळे नाही, आम्ही काय डोक्यावर पडलो नाही. आम्हाला सगळं माहित आहे. मी अनेक आमदार घडवलेले आहेत, अनेक खासदार घडवलेले आहेत, अनेकांना मंत्री केलेलं आहे. महाराष्ट्राला माहित आहे. आतापर्यंत दुसऱ्यासाठी केलं पण आता गावासाठी करण्यासाठी, माझ्या भागासाठी काहीतरी करण्याची ही वेळ आहे. म्हणून या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेलं आहे. आम्ही दोघेही सुशिक्षित आहोत, बेरोजगार नाही, सुशिक्षित आहोत आणि अतिशय मोठ्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत. मी ETV मराठी, जय महाराष्ट्र, TV9, आयबेन लोकमत, न्यूज नेटवर्क सारख्या मोठमोठ्या न्यूज चॅनेल, सॅटेलाइट चॅनेलला पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. अनेक आमदारांच्या मुलाखती घेतल्या, खासदारांच्या मुलाखती घेतल्या, मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती घेतल्या. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिल्लीमध्ये जाऊन भेटले, त्यांची देखील या ठिकाणी मुलाखत घेतली. आदरणीय शरद पवार साहेबांना देखील दिल्लीमध्ये जाऊन भेटलो, त्यांची देखील मुलाखत घेतली. अगदी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यापासून या जत तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. मला माहित आहे विजन काय असतं, मिशन काय असतं आम्हाला माहित आहे. जिल्हा परिषदेची जीबीची मीटिंग म्हणजे काय, स्टँडिंगची मीटिंग म्हणजे काय आम्हाला माहित आहे. जिल्हा परिषदेच्या CEOचं काम काय असतं, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काय करतो, उपाध्यक्ष काय करतो, जिल्हा परिषद विषय समित्यांचे जे 8 सभापती असतात त्या 8 समितीच्या सभापतीचं काय काम असतं हे आम्हाला माहित आहे. अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळं अमोल पांढरे कोणी दुसरा तिसरा नाहीये. तुम्ही स्वतः अमोल पांढरे आहात, तुम्ही स्वतः अमोल पांढरे आहात. प्रत्येकामध्ये एक अमोल पांढरे घडलेला आहे. फक्त तुम्ही पुढे येऊन बोलण्याचं धाडस करत नाही. मी पुढे येऊन बोलण्याचं धाडस करतोय. हा तुमच्यामधला आणि माझ्यामधला फरक आहे. जरी हा फरक असला तरी तुमची आणि माझी भूमिका एक आहे, तुमचा आणि माझा विचार एक आहे. म्हणून तर या ठिकाणी आपल्याला शिवसेनेनं, वंचित बहुजन आघाडीनं, कम्युनिस्ट पार्टीनं, OBC बहुजन आघाडीनं, यशवंत सेनेनं आणि लोकराज्य पार्टीनं सपोर्ट केलाय. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सर्वत्र फिरत आहोत. अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळतोय, दांडगा प्रतिसाद मिळतोय. जाईल त्या गावामध्ये येऊन सांगतायत मॅडम यावेळेस तुमचा गुलाल नक्की आहे, मॅडम यावेळेस तुम्ही निश्चित जिंकणार आहात.
कारण संपूर्ण महाराष्ट्राने ही निवडणूक डोक्यावरती घेतलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. लोक पैसे देत आहेत, कोण 100 रुपये देते, कोण 10 रुपये देते, कोण 5 रुपये देते. पण या महाराष्ट्राच्या इतिहासातली, जिल्हा परिषदेच्या इतिहासातली एकमेव लढाई आहे की जी लोकांनी लोकांच्या पैशातून उभी केलेली आहे. लोकांनी लोकांच्या पैशातून उभी केलेली निवडणूक आहे. लोक अनेक पैसे देत आहेत, नोट पण घ्या आणि वोट पण घ्या. पण या सगळ्यांना एकदा धडा शिकवायची लोकांची भूमिका आहे की नोट पण घ्या, वोट पण घ्या, पण या भागाचं संपूर्ण चित्र जे आहे ते बदलून टाका. या भागाचा चौफेर विकास करा, ही लोकांची भूमिका आहे. आणि ही भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, लाडक्या बहिणींना 1500 रुपये कोण देते? एकनाथजी शिंदे साहेब देत आहेत. म्हणून एकनाथजी शिंदे साहेब आमच्या सोबत आहेत. तुम्हा सर्वांना माहित आहे, संविधानाचं रक्षण कोण करते, लोकशाहीचं रक्षण कोण करते, मानवी मूल्यांची जोपासना कोण करते? तर वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर करतात. म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर देखील आज आमच्या सोबत आहेत. भारताचा कम्युनिस्ट पक्ष कामगारांचं धोरण कोण राबवत आहे? घरेलू मोलकरणी असतील, धोकादायक उद्योगामध्ये काम करणारे लोक असतील, त्यांच्या हिताचं काम कोण करते? आशा वर्कर्स असतील, बालवाडीच्या शिक्षिका असतील, अंगणवाडी सेविका असतील, यांच्या विकासाचं काम कोण करते? तर त्यांच्या विकासाचं काम भारताचा कम्युनिस्ट पक्ष करतोय. म्हणजे कामगार वर्ग देखील आमच्या बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं काम तो करतोय, तो वर्ग आमच्या सोबत आहे. आम्ही धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी या ठिकाणी ही लढाई लढतोय. ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि धनगर आणि ओबीसीच्या हितासाठी काम कोण करते? तर आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे करतात. म्हणून प्रकाश अण्णा शेंडगेंचा आम्हाला देखील पाठिंबा आहे. आणि प्रकाश अण्णा शेंडगे यांची ओबीसी बहुजन आघाडी देखील आमच्या सोबत आहे. त्यानंतर यशवंत सेना, मी म्हणालो की ज्या यशवंत सेनेतून हजारो अमोल पांढरे तयार झाले, ती यशवंत सेना देखील या ठिकाणी आमच्या सोबत आहे. यशवंत सेना म्हणजे पिवळ्या झेंड्याला धरलं या आणि दिल्लीला जायचं ठरलं या, हे जाणी या जगात पहिल्यांदा आपल्या समाजाला सांगितलं, ती यशवंत सेना देखील आमच्या सोबत आहे. आणि लोकराज्य जनता पार्टी म्हणजे या देशातील मानवी मूल्य जोपासण्यासाठी, संविधानिक मूल्य जोपासण्यासाठी जी पार्टी काम करते, ती पार्टी देखील आमच्या सोबत आहे. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या हिताचं राजकारण करत आहोत, खऱ्या अर्थानं तुमच्या हक्काची लढाई लढत आहोत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपलं आरक्षण गेलेलं आहे, ओबीसी आरक्षण गेलेलं आहे, धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो भिजत पडलेला आहे. आणि त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहे. धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. मूळ ओबीसींनाच न्याय मिळाला पाहिजे. ओबीसी मध्ये ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, मूळ ओबीसींच्या वरती ज्यांनी आक्रमण केलेलं आहे, त्यांचा देखील बंदोबस्त केला पाहिजे, ही देखील आमची या ठिकाणी भूमिका आहे. म्हणून बांधवांनो, ही लढाई केवळ तुमच्या हिश्श्याची लढाई नाही आहे, तर ही लढाई तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याची लढाई आहे. तुमच्या येणाऱ्या असंख्य पिढ्यांच्या भवितव्याची ही लढाई आहे. तुमच्या भविष्याची ही लढाई असल्या कारणानं, तुमच्या मुलाबाळांची ही लढाई असल्या कारणानं तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. नाहीतर उद्या सगळं गेल्यानंतर तुमची मुलं बाळ तुम्हाला विचारत होती, ज्यावेळेस संविधानाच्या बाजूनं, लोकशाहीच्या बाजूनं, मानवी मूल्यांच्या बाजूनं अमोल पांढरे, राजश्री पांढरे भांडत होते, त्यावेळेस तुम्ही काय करत होता हो बाबा? आणि त्याचं जर उत्तर तुमच्याकडे नसेल तर तो येणारा काळ आणि ती येणारी पिढी देखील तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून बोलण्यासारखं खूप आहे, वेळीची मर्यादा आहे. त्यामुळे मी या ठिकाणी माझं भाषण थोडक्यात आटोपते घेतो. पहिल्या राऊंड मध्ये मी आलेला आहे, हा अजून 2 राऊंड होणार आहेत. तिसरा राऊंड हा रॅपिड फायर असेल. बांधवनो, त्यावेळेस अमोल पांढरेचा अवतार देखील वेगळा असेल आणि ही निवडणूक वेगळ्या वळणावरती गेलेली असेल, हे या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी, मदत करावी आणि छत्री या चिन्हासमोरचं बटन दाबून एका ऐतिहासिक विजयामध्ये, मी काय म्हणतोय ध्यान ठेवून ऐका, सगळ्यांना परिवर्तन पाहिजे. इथल्या माणसांना परिवर्तन पाहिजे, इथल्या पशुपक्ष्यांना परिवर्तन पाहिजे, इथल्या रस्त्याला, पाण्याला, लाईटला, सगळ्याला परिवर्तन पाहिजे. आणि ते परिवर्तन करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी एकत्रित आलं पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समोर विनंती करत आहोत, हात जोडून तुमच्याकडे मताची भीक मागत आहोत. तुम्हाला संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आमच्या सोबत यायचं आहे आणि एका ऐतिहासिक विजयाचं साक्षीदार व्हायचं आहे. तुम्हाला गुलाल उधळायची संधी आम्ही देणार आहोत आणि त्या भव्य दिव्य अशा ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही आतापासूनच आमच्या सोबत यावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.